कुठल्या रस्त्याने घेऊन चाललाय भाई? चुकलो की काय मी? एवढा फिरून आला परत कुठे जोडतो जेव जाणे. मी ना थोडं थांबतो आणि बघतो. एक तर ग्लव्स पण काय कामाचे नाहीत चला. हां, हाच रोड दाखवतोय. लेट्स सी. परमेश्वरा कुठे चुकवू नको रे गुगल मॅप देवा. रोड तर छान दिसतोय. लगे पर्वतन नातळ पावनद तन्य. हा हायवे दिसत नाहीये मला पण. हेल्मेट घाला बाळांनो, हेल्मेट घाला यार. तू नाही तर आजीला तरी दे बाळा. संगमेश्वर 19 किलोमीटर. रस्ता भारी आहे पण भाई. चुम्मेश्वरी रस्ता आहे. डायरेक्ट हनुमान गिअरच टाकून ठेवलाय मी. एवढी मजा येते चालवायला गाडी इथे. फक्त टर्न आला की जरा स्लो करायला लागतं. संगमेश्वर 17 किलोमीटर. मला वाटतं त्याने हायवे तिथून तो आपलं तिथे काहीतरी काम चालू होतं ना डायव्हर्जन, त्याने मला तिथे वरतून टाकलं. मी पण एवढं लक्ष नाही दिलं यार. परत चेक करतो तरी सुद्धा तोच रोड दाखवतो. मग मला काय समजलंच नाही. बोलो ठीक आहे आता. भाई साहब हिने का घाट चढवलं की काय रे बाबा. हा घाटच वाटतोय. टर्न तर एवढे भारी वाटतात आहेत. हा
हा काय घाटासारखंच वाटतंय. हिला देव जाणे मी कुठून आलोय. मला मेन हायवेला सोड रे बाबा गुगल. अजून गाडी येते. रस्ता तर भारी आहे पण आहे ना. Don't give up, don't give up, don't give up. No, 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 no. ट्रेन तिकडे. काय शांत आहे, काय थंड वाटतं इथे. ओ हो. गिअर वरती खेळायचं गाडी उतरताना. ब्रेक जास्त दाबायचं नाही. ब्रेक जास्त दाबले ना ब्रेक फेल व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे गिअरवरती गाडी कंट्रोल करायची, एक्सिलेटरवरती. आता मी 3ऱ्या गिअरवरती उतरतोय. काय काय जण न्यूट्रलवरती उतरतात पेट्रोल वाचतं चक्कलमध्ये. पण पेट्रोलमध्ये पेट्रोल वाचवताना कसं आहे माहिती आहे काय, तुम्ही कधी जाल ना तुम्हाला कळणार सुद्धा ना न्यूट्रलमध्ये गाडी जाते तेव्हा. त्याच्यामुळे गप्पामध्ये 2रा किंवा 3रा त्याच्यावरती आरामात हळूहळू. 2रा तर बेस्ट कंट्रोल गिअर. 4 व्हीलर असो किंवा 2 व्हीलर असो, 2nd गिअर टाकायचा, ऐजशी उतरायची गाडी. न्यूट्रलवर वगैरे टाकायची नाही. जी इम्पॉर्टंट आहे. पूर्ण झाडी आणि माडाची झाडी. वा संगमेश्वर 14 किलोमीटर. पूर्ण रस्ता खराब आहे यार. पूर्ण गावागावातून घेऊन आला यार मला गुगल. पेट्रोल वाचवतोय का पेट्रोल उडवतोय काय समजत नाही. उक्षी रेल्वे स्टेशन, उक्षी मुस्लिमवाडी, चिपळूण 51 किलोमीटर. कुठला घाट आहे यार हा, काही कळत नाही आहे भाई मला. उक्षी रोड दिसतोय, उक्षी रोड. इथं नदी आहे वाटतं ही का डॅम आहे माहिती नाही, पण आहे पाणी आहे बऱ्यापैकी. हा फायनली मुंबई 320 किलोमीटर. ह्या कुठून घेऊन आला देव जाणे. परशुराम घाट तर नाही आहे वाटत या. असो बाहेर आलोय मी.
घनदाट जंगल, या जंगलात असा हा मस्त रस्ता आणि त्या मस्त रस्त्यावरती मस्त मी राईड विथ पवार. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर प्लीज एक लाईक करा, कोकणमध्ये असाल तर कमेंट करा आणि मला सांगा तुम्ही कोणत्या गावच्या आहात. कोकण खूप छान आहे, आय लव्ह कोकण. आणि सबस्क्राईब करा जर आवडला असेल व्हिडिओ. ब्लॉग माझे मागचे ब्लॉग आवडले असतील, मागचा व्हिडिओ आवडला असेल, ह्याच्या अगोदरचा एपिसोड आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय काही नाही. हा रत्नागिरीचा इथला रस्ता आहे ना खूप खराब आहे, खूप म्हणजे खूप. आणि त्यात तो वन वे. येड्याची जत्रा. हा नाही तर काय. अरे फोन लावते इथे पण पुढे लाव उभे. एक तर रस्ता खराब आहे त्याच्यामध्ये लोक असे बसले. खूप खराब रस्ता आहे. लोक असे वाकून वाकून बघतात यार गाडीकडे. मस्त 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 हायवे लागला की भाई मला काय वाटत नाही. ते असं गावागावातून आलं ना असं वाटतं की कुठेतरी हरवलो. आणि भीती कसली वाटते, नेटवर्क गेलं की संपलं सर्व. आता माझ्याकडे गुगल मॅप्स आहेत तसं माझ्या S24 मध्ये, म्हणजे माझ्या दुसऱ्या फोनमध्ये. पण हे S9 मध्ये काही नाही आहे जो मी मॅपसाठी यूज करतो. मग तेच भीती वाटते तिच्या यायला. लाईट चालूच ठेवली मी, लक्षातच राहत नाही. चिपळूण आता काहीतरी 15 किलोमीटर आहे इथून. आणि वाजलेत 11:20 आणि माझा पोचायचा टायमिंग आहे आपल्या घरी अंधेरीला 5:17 तो मागे पुढे सुद्धा होईल, 6:30 सुद्धा होतील. रस्ता चांगला त्यामुळे मजा येते गाडी चालवायला. अजिबात मला कंटाळा येत नाहीये. येताना सुद्धा चांगला होता, जाताना सुद्धा चांगला. मध्ये मध्ये थोडे आहेत, रत्नागिरीमध्ये रस्ता खराब होता. दिसतंय मुंबई कोकरे. जबरदस्त मजा येते लीन करायला. मला जो टायरचा प्रॉब्लेम वाटत होता तो आता मला वाटत नाहीये, काय माहिती. मी हंटर चालवतो त्यामुळे बहुतेक हंटर जेव्हा गाडी सर्व्हिस सेंटर होती ना तेव्हा हंटर चालवत होतो मी. अच्छा
ह्या गाड्या मला खूप आवडतात. मस्त वाटतात भाई. अजून सुद्धा चालतात आहेत गावामध्ये. ते किती जुनं मॉडेल आहे ते महिंद्रा मॅक्स पिकअपचं. चिपळूणला पिलं की जरा पाणी प्यायला पाहिजे. थोडा जरा हायड्रेशन ब्रेक थोडं थांबतो, स्ट्रेच करतो. इंडियन ऑइल 500 मीटर पेट्रोल भरावं लागेल. 3 गांड्या राहिलेत. इथे नाही भरणार, पुढे भरतो. गावच्या साईडला असं कोकणामध्ये इंडियन ऑइलच दिसतात आहेत. HP भरपूर कमी आहेत. पनवेल 246 किलोमीटर. तर आपण आता आहोत परशुराम घाटामध्ये. माझ्याकडे माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी संपली होती तर मी शिफ्ट मारत होतो, दुसरी बॅटरी टाकली. ऊन भयंकर लागतंय. वाजलेत 12 बरोबर. इथून महाड आहे काहीतरी 85 किलोमीटर. गाडी चालवताना काय वाटत नाही, पण गाडी जेव्हा थांबली ना भयान गरम होता. आपल्याला टाइम नाही ना, तर मी परशुराम मंदिरामध्ये गेलो असतो, पण आता टाइम नाही आहे सध्या. आपल्याला मुंबईला पोचायचं आहे. पुन्हा कधीतरी जाऊया आपण. मुंबई 225, महाड 58, खेड 20. म्हणजे मी चुकीचा होतो, मला वाटलं 85 किलोमीटर. महाड जवळ आलो मी. पाणी बिनी पिलं मस्त आहे की. तो दाखवतो माझी गाडी. तो बघ डॉमिनोचा जो स्टॉक ब्रेक आहे ना, म्हणजे त्यांचा 2023चा मॉडेल आहे. 2019 ते 2023च्या मॉडेलमध्ये बरोबर लागत नाही. आता मला माहीत नाही 2024-25 मध्ये का अपग्रेड केलं आहे का. पण माझा ब्रेकपॅड जो पहिला होता मागचा रिअर, फ्रंट तर एक नंबर आहे, रिअर ब्रेकपॅड एकदम नकली आहे. ही गाडी घेतली ॲक्च्युली मला वाटतं मी 1 वर्ष काढलं तसंच. पण जेव्हा कोकणला जाणार होतो, कोकण राईडला मागच्या वर्षी 2024मध्ये, तेव्हा मी वेसरामध्ये अपग्रेड केले ब्रेकपॅड. कडक आहेत, कडक. त्याच्यानंतर मी टाईट पण एक नंबर आहे. तुम्हाला कॉन्फिडन्स पण येतो. गाडी अशी हे पण नाही होत. तुम्ही आता बघितलं असेल मागे मी ट्रकच्या इथे कसा ब्रेक झाला, एक नंबर आहे. लय बेकार चालवतो भाई गाडी हा कारन्सवाला. काही गरज नाही आहे. चालू दे भाई, आपल्याला काय आहे. खेड 15.
खेडमध्ये आपण पोहोचलोय. खेड आता खेड म्हणजे संपलं झालं. 12:20 झालेत, 12:20. आणि मुंबईला पोहोचायला टायमिंग आहे 4:57 आणि किलोमीटर आहे आपले 223. येड्यासारखे चालवतात गाडी, मध्येच थांबतात आहेत. जेव्हा गाडी पप्पी द्यायला येईल तेव्हा इंडिकेटर दाखवतो. म्हणजे एवढं बालिश पण आहे. दुसऱ्यांच्या जीवाचं काही घेणं देणंच नाही आहे लोकांना. इंडिकेटर त्यांना असं वाटतं फक्त नावा शोसाठी दिलेत. मिरर्स, इंडिकेटर्स. म्हणजे महाडमध्ये मला वाटतं महाड माहीत नाही किती किलोमीटर राहिला असेल अजून. मला वाटतं 20-25 किलोमीटर असलं पाहिजे. इंडिकेटर देणं प्रॉपर खूप गरजेचं आहे. इंडिकेटर आणि मिरर. जर तुम्ही रायडिंग करताय ना, डोळे जर तुम्हाला ठेवायचेच आहेत रस्त्यांवरती बरोबर, आणि खास करून आपण मुंबईच्या बाहेर गावच्या साईडला खूप कोणी कसाही येतो, काही नाही आहे, डायरेक्ट थांबतात, कोणाला काही पडलेले नाही. त्यामुळे गाडी एवढीच पळवा की तुम्हाला कंट्रोल होईल. आणि मिरर बघा, मिरर इंडिकेटर प्रॉपर द्या. कंटाळा येत असेल सवय लावा, कारण ते तुमच्या जीवाचं चांगलं आहे, जीवासाठी चांगलं आहे. बघा ना, नजर हटी दुर्घटना घटी, एक चूक आयुष्य बर्बाद. आपली काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे भाई, कोण नाही येणार काळजी घ्यायला. काय चांदी हवेली, चंदी हवेली, साला काय माझं प्रोनाउन्सिएशन आहे काय ऋषी. गाडी आहे ना, ब्रेक पेक्षा असतं ना इंजिन ब्रेकिंग वरती कंट्रोल झाली पाहिजे. क्लच, गिअर शिफ्टिंग. जर तुम्हाला हे जमतंय ना भाई, मग तुम्ही गाडी कंट्रोल करूच शकता बिंदास ब्रेक पेक्षा. भूक तर नाही लागली मला. तो मिसळ पाव गाडी मिसळ पाव आहे, रस्सा वडा अप्रतिम होता, मस्त होता, आवडला आपल्याला. पैसा वसूल. कलंबनी स्टॉप. MS02 अंधेरीची गाडी, आपल्या इथली गाडी आहे, साई कार रेंटल. ओ भाई साहेब, टनल आलेलं आहे, टनल. कडक वाटतंय, कडक. हा टनल जाम लांब आहे, मोठा आहे, लय कडक आहे. पण पाणी आहे तिच्या आईला, माझी फाटते इथे. थंड वाटतंय टनल मध्ये, आतमध्ये एक नंबर थंड वाटतंय. 200 किलोमीटर राहिलंय आपलं. लांबच लांब. मग आपला लडाखचा जो टनल आहे यार, मी आता नाव विसरलो, तो काय टनल असेल ना, बाप रे, तो तर खूप मोठा आहे. ड्रीम आहे भाई, ड्रीम. जाणार तुमचा भाऊ नक्की जाणार. पैसे येऊ द्या फक्त. किती शांत वाटलं यार, पूर्ण एकदम ऊन नाही आता बोगद्यामध्ये. किलोमीटर वरती एक महाड आहे, 20-18 काहीतरी. भाई हे लोक कुठे हायवेला उभे आहेत. डॉमिनर ने भाई जरा दिल जीत लिया, डॉमिनर ने मेरे.
आता मुंबईला गेलो ना, मम्मीनं रात्री माझ्या माहिती आहे नजर काढली गाडीची लिटरली. ती बोलते तू मुंबईला येणार आहेस. मला बरोबर आठवत आहे, जो तो येतो गाडी बघतो तुझी पूर्ण असे पारखून बिरकून बघतात आहेत. ॲक्च्युली गावातल्यांचं कसं आहे, जास्त मोठ्या मोठ्या सीसीच्या गाड्या नसतात आणि ही कशी डॉमिनर थोडी जरा वेगळी होते. कुठे जास्त बजाजची ब्रँडिंग वगैरे जास्त नाही आहे, त्यामुळे लोकांना जरा असं जे हे होऊन जातात, अरे यार कुठल्या कंपनीची गाडी आहे, काय आहे, सीसी किती आहे, कसं आहे, पळत असेल ना गाडी, स्पोर्ट्स बाईक आहे. बापरे भाई साहब. आणि मला तर भारी वाटत होतं भाई. मग मी सांगायचो अशी गाडी आहे, एव्हरेज काय देते, हे सर्व एकदम असं ना, एकदम क्युरिसिटी असते लोकांना, तुम्ही रायडर आहात का, हे ते. मी असं कोणाला पकडून बोललो नाही भाई मला सबस्क्राईब करा, हे करा. इव्हन माझा चॅनल आहे राईड विथ पवार. मी असं ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स वगैरे बनवतो, मला आवडतं फिरायला वगैरे. बस सबस्क्रायबर वाढले असतील तर ठीक आहे, त्यांनी सबस्क्राईब केलं असेल. अरे बापरे लय उचललो जोरात यार मी. ही सावित्री नदी आहे गेस. इथे पाणी नाही आहे. जिथे माझी मावशी राहते तिथे जास्त प्रवाह आहे पाण्याचा. आणि मी बघितलंय वर्षाचे 12 महिने ती भरलेलीच असते. महाड उजवीकडे आणि आपण चाललोय मुंबई सरळ. मानगाव, रायगड किल्ला, महाड. रायगड किल्ला सुद्धा जायचं आहे. मी फिरलोय तसं, पण तेव्हा मी व्लॉगिंग वगैरे करत नव्हतो. तेव्हा आपल्याकडे बुलेट होती. बुलेट नंतर आपल्याकडे हिमालयन आली. हिमालयन नंतर आता ही डॉमिनार. हा रस्ता जातो खाली महाडला. मॉटेल विसावा, फुल एकदम फ्रेंच हा मॉटेल. रिस्क कुठे नाही, सर्वीकडे रिस्क आहे. आता मी बाईक चालवतो, बाईकवरती रिस्क आहे. 4 व्हीलर तर 4 व्हीलरवरती रिस्क आहे. माणसं त्याला चालता पडता बोलताना मरतात आहेत काय आहे. त्यामुळे जिंदगी जिओ यार. जिंदगी एक सफर सुहाना, क्या पता कल किसने जाना. हा बरं वाटलं जरा पाणी वगैरे पिऊन. जरा हायड्रेशन बॅगचा जरा काहीतरी फायदा आहे. मला खरं सांगू, मला पहिला असं वाटतं काय कोण पिणार आहे, पण खरं सांगतो खूप फायदा आहे. मस्त आपलं मूत्र विसर्जन करून पाणी पिलो, खूप बरं वाटतं. आणि जरा बंपर एकदम बम बोले दुखत होते, ते पण जरा बरं वाटतं आता. हॉटेल आनंद भुवन. मला खरं सांगू, मला अजिबात भूक लागली नाही, काय माहिती. हे काय लाल काय दाखवत आहे, ट्रॅफिक आहे की काय. जरा थांबलो ना की लगेच गुगल मॅप टाइम लगेच ॲडजस्ट करतो. हा एवढा लागणार वेळ, चला ठीक आहे 5. आता गाडी अजून मी पळवेन, पण लगेच बरोबर 4 आता बघा 4:50 दाखवत होता. जरा वेळ काय थांबलो नाही की झालं लगेच. आता मानगाव लागेल आपलं. मानगावमध्ये काय ट्रॅफिक वाटत नाही, त्यामुळे मी निघू शकतो असं वाटतंय मला. दिसत तर नाही मॅपमध्ये. थोडंफार तरी ते बाजारपेठेमध्ये थोडंसं असतंच. इकडून पण जाम, इकडून पण टाकू शकत नाही, तिकडून पण टाकू शकत नाही. बापरे हाय ट्रॅफिक.
टाकू काय खालून? आता एवढे ऑफरोड केलं आहे तर इथे पण थोडं करूया. अजून काही कळ सोसायची रिसिप्ट, फक्त जराशी वेळ, जराशी. मानगाव सुटलं आपलं. बरं झालं बाबा एकदाच. लय बेकार ट्रॅफिक असतं तिथे. नशीब. दोनला 10 मिनिटं आहे. विचार तर चाललाय थांबायचा. काय खाऊ बघतो. लेट्स सी. सोलो राईड आहे ना भाई, खरं सांगतो मजा आली मला. माझा पहिला एक्सपिरियन्स. आणि चुम्मेश्वरी जास्त मी हॉल्ट घेतले नाही, जास्त फोटोसुद्धा वगैरे काढले बसत नाही. फुल एकटा चालतो, एन्जॉय करतोय बस. मी, माझे कॅमेरे, माझा फोन आणि माझी डोमी, म्हणजे ऐरावत आपली. सही आहे. फुल मजा आली. उद्यापासून मस्तपैकी आपलं हाय तेच नेहमीचं. काका असं नका करू. हायवेला डायरेक्ट सरळ सरळ येतात आहेत यार. एक ड्रोन घ्यायचा आहे भाई. आता ड्रोन घेतला ना सॉर्टेड होऊन जाईल. म्हणजे मी कसं म्हणजे मस्त मस्त शॉट्स घेऊ शकतो. बघूया. सध्या तरी अजून पैसे नाही आहेत. ड्रोन कोणता घ्यायचा, काय सजेशन्स वगैरे असेल तर मला सांगा. पैसे तर काय घेऊ शकतो मी उद्यासुद्धा, पण बघू. बेकार हालत. सस्पेन्शन नसतील ना चांगल्या गाडीचे, लागली समजायची. HP चा पेट्रोल पंप. पुढे महाडबीडच्या साईडला जास्त HP नाहीच आहेत, खूप रेअर आहेत. इंडियामध्ये जास्त आहेत, चिपळूणमध्ये, रत्नागिरीमध्ये. आता आतमध्ये माहीत नाही. मी बोलतो ह्याच्याबद्दल, स्पेसिफिकली हायवेबद्दल. मुकुंद पेट्रोलियम. आपला डिस्टन्स राहिला 124 किलोमीटर आणि टाइम दाखवतोय 4:51 म्हणजे 5. काकांना घ्यायला काही नाही आहे, पण सीन काय माहिती आहे काय, माझ्या गाडीवरती बसताना त्यांच्या नाकी नव येते चढता चढता. आणि स्पेसिफिकली हायवेवरती जाता तुम्ही, ट्रॅव्हल करता जेव्हा, आणि खास करून सोलो, तर तुम्ही अवॉइड करा कोणाला लिफ्ट द्यायचं. मी असं नाही म्हणलं की सर्वच असे कोणतरी सस्पिशियस निघू शकतं वगैरे, पण तरीसुद्धा काही होऊ शकतं. त्यामुळे काळजी घेऊनच विचारपूर्वकच तुम्ही लिफ्ट देऊ शकता. आजकाल भरायचा जमाना राहिला नाही आहे. ऑफ रोडिंगचा रस्ता. कोलाडला आलो आपण. काय करतोय अरे, खड्डा वाचवायला मला दाबतो इकडे.
कोकण फूड मॉल काय जेवायला जातो, जेवायला टाकतो गाडी. बघूया, जेवूया आता, थोडं जरा पेटपूजा करूया. जेवायला पाहिजे थोडं यार, व्हेज थाळी नाही. बघूया आता काय जेवण आहे यांच्याकडे, काय खास आहे. तर भेटतो मित्रांनो जेवून. जेवण छान होतं, आवडलं मला. मी व्हेज थाळी घेतली होती. 10 out of 8. मजा आली. पोट भरलं ना की आता काय टेन्शन नाही. टायमिंग आहे आता 118 किलोमीटर आणि नाही सॉरी डिस्टन्स आहे 118 किलोमीटर आणि टाईम दाखवतो मला 5:30. खरंच मुंबईच्या बाहेर आहे ना भाई, स्वर्ग वाटतो मला. शांत रस्ते, ना हॉर्न ना ट्रॅफिकचं टेन्शन. मस्त अशी झाडं, पक्ष्यांचा आवाज. माइंड रिसेट झालं पूर्ण. आता फिरून आलो ना तिकडे सासूच्या इथे जाऊन, बरं वाटलं. तिला त्या लोकांची सुद्धा निघायची तयारी चालू असेल. जिकडे बघावं तिकडे खोदम खाल चालू आहे साले. हॉटेल गोमंतक. जसं मुंबईच्या जवळ आलं तसं असं एकदम आस लागायला लागली. असं वाटतं कधी पोचतोय. बरोबर 3 वाजून 10 मिनटं आलीत आणि आपलं टोटल डिस्टन्स राहिलं 90 किलोमीटर. 45 किलोमीटर काहीतरी पनवेल इथून. म्हणजे 5:30 पावणे 6 पर्यंत आपण पोहोचतोय घरी. जेवण एकदम बोलतात ना हेवी झालंय मला. कर्नाळा बर्ड सेंच्युरी. 61 किलोमीटर राहिलं. 1 तास पावणे 2 तास बाकी आहे आपल्याला पोहोचायला. माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी झाले ढुस. आता होईल, बंद होईल. मला असं वाटतं मी व्लॉग संपवावा, कारण आता पुढे काय जसं आहे ते तुम्ही बघताच आहे. काय असं वेगळं दाखवणार का नाही, बोर होता. तर आपण
हा ब्लॉग इथेच एंड करूया. मी काय आता 1-2 तासामध्ये घरी पोहोचेल. माझ्या ह्याची कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा नाही आहे आणि ॲक्च्युली माझ्याकडे जी पॉवर बँक होती तिलासुद्धा चार्ज नाही आहे, त्यामुळे दुसरी बॅटरी चार्ज झालीच नाही. तोच बॅडला काय आणि काय बोलू शकत नाही. तर मित्रांनो, मी हा ब्लॉग संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, काय सजेशन असतील मला नक्की द्या. त्याच्यामुळे मी माझ्या ब्लॉगमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहीन, माझ्या बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहीन. स्वतःची काळजी घ्या, घरातल्यांची काळजी घ्या, मस्त फिरा, मस्त खा आणि सुखी राहा. दुनियाचा विचार करू नका, बस एवढंच बोलू शकतो. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप सपोर्ट होईल आणि तुमच्या सपोर्टशिवाय आपलं काहीच होतं. मी नेहमी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलतो. त्यामुळे असंच आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट माझ्यावरती राहू द्या, हीच माझी विनंती आहे तुमच्याकडे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.